हॅलो फ्रेंड्स, मी सकाळ सकाळ हनुमानाच्या मंदिरात आली आहे कारण आज हनुमान जयंतीसुद्धा आहे. आणि ऑफकोर्स मला ऑफिसमधला ब्लॉगसुद्धा घ्यायचा आहे कारण आज आमच्या ऑफिसमध्ये फंक्शन आहे ज्याची डान्सची प्रॅक्टिस वगैरे मी इतके दिवस टाकत होते ते सुद्धा आहे. तुम्हाला बाहेरचा आवाज खूप येतो आहे, आय एम सो सॉरी. पण म्हटलं की आज संध्याकाळी यायला मला लेट वाजतील 11-12, म्हणून मग मी इकडून लाईन आहे ना, इथूनच आहे ना, कधी इथून आहे, इथून आहे, इथून मग 11-12 वाजतील म्हणून मग मी म्हटलं की सकाळ सकाळ दर्शन करून जावं. लाईन आहे यार सकाळ सकाळ. सो पप्पा पण आलेत माझ्यासोबत. बरं वाटतं पण सकाळ सकाळ. आज मी 1 तास लेट जाणार आहे ऑफिसमध्ये. माझे पप्पा मला बोलतात की महिन्याच्या 2 तारखेलाच तू ऑफिसमध्ये लेट चालली आहे. म्हटलं आता काय करू, कारण हनुमान जयंती डिरेक्टली नेक्स्ट इयर येईल ना, मग काय, म्हणून मग आता चालली आहे. सो मी आले आता स्टेशनला. आता ट्रेन पकडायची आणि बॅक टू ऑफिस. ऑफिसमध्ये गेल्यावर मी आता कपडे वगैरे सगळं घेऊन चालले कारण तिकडे गेल्यावर ड्रेस वगैरे चेंज करायचा आहे आणि मग त्या फंक्शनसाठी निघायचं आहे. षण्मुखानंद हॉलवरचं फंक्शन आहे. आय डोंट नो तुम्हाला माझा आवाज येतो की नाही. मी नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. आता पहिले जाऊन ट्रेन पकडते. सो फायनली मी ऑफिसमध्ये पोहोचले आहे. सगळ्यांना मी आणलेला प्रसादसुद्धा दिला आहे. सगळे मला बोलते छान दिसते छान दिसते, पण ह्या तोंडाने वाट लावली आहे. सो आता जरा काम करते आणि मग नंतर ब्लॉग कंटिन्यू करते कारण नंतर ड्रेस वगैरे चेंज करायचा आहे. इतकी बॅग वगैरे जड होती ना, मला कंटाळा आला होता. पण माझे कलिग्स वगैरे येत आहेत. मी आता थांबवते म्हणजे आहे, तुम्हाला बघायला भेटेल. सो मी आता ऑफिसच्या वॉशरूममध्ये आले, रेडी व्हायचं आहे. इकडे सगळे कपडे ठेवले. हे ऋतुजाचे आहेत, हे माझे आहेत. ती फ्रेश व्हायला गेली आहे आणि मी आता तोंड वगैरे धुतलं आहे. आता आवडते पटकन. सो बेसिकली आम्ही दोघी रेडी झालो आहे. आता आम्ही आमच्या रूममध्ये चाललो आहे आणि सांगा कमेंट बॉक्समध्ये आम्ही कसे दिसतो आहे. आता आम्ही दोघी जरा बाहेर आलो आहे ऑफिसच्या फोटोशूट करायला. युजली आम्ही इथे दोघी वॉक करत असतो, पण बाहेरून जे सगळेजण येतात ते मलाच बघताना मोबाईल हातात धरणंच चुकीचं येते कधी कधी. आणि आमच्या ऑफिसच्या बाहेर फोटोज वगैरे काढणे अलाउड नाही आहे. ऑफिसच्या आत पण नाही आहे, बाहेर काय कुठंच नाही अलाउड, तरी पण मी काढते ऑन माय रिस्क. सो मी आणि ऋतुजाने खूप सारे फोटोज वगैरे काढले. तुम्हाला मी दिसते की नाही मला सांगा. माझे मम्मी पप्पा पण येणार होते, मम्मी पप्पा पण नाही. ॲक्च्युली ती तिच्या मम्मीशी बोलते ना, मग मला आठवलं की मी पण सांगावं. माझे मम्मी पप्पा येणार होते, पण मग मला इथे जॉईन होऊन 1च महिना झाला आहे आणि लगेच कसं सगळ्यांना बोलवू, आणि ऑल्दो आय एम नॉट परमनंट स्टाफ, म्हणून मग मी नाही बोलवलं. आणि इकडे व्हिडिओज अलाउड पण नाही आहे. तर छोड, असं काही व्हायला नको. मला कोणी सांगायला नको व्हिडिओ डिलीट करायला. गाड्या येतात, मी ठेवते, सिक्युरिटी गार्ड पण येतो. सो मी कशी दिसते आता. आम्ही सगळे निघतो. मी बॅग्स वगैरे घेऊन आले आहे. झालं, फोटोज वगैरे काढून झाले. आता बसमध्ये बसायचं, निघायचं, हॉलवर पोचायचं. तिकडे बघायचं काही आहे की नाही, फोटोशूट वगैरे आहे की नाही करायला. नाहीतर मग ऑडिटोरियममध्ये जाऊन बसायचं, मस्त मस्त खायचं. सो फायनली मी आणि ऋतुजा बसमध्ये येऊन बसलो आहे. रोज खूप भारी आहे. लेट शो. वरती AC वगैरे आहे, पुढे TV आहे, बरंच काय काय आहे. असं वाटतं कुठेतरी ट्रिपला चाललं आहे, पण ॲक्च्युली फंक्शनला पण चालली आहे. माझ्या मॅडम, माझा बॉस माझ्यासोबत आहे. सो आता तुम्ही बघा आमचा प्रवासाचं काही बघायचं नाही, तिकडे गेल्यावर बघा ते. मम्मी पप्पा आलं, झालं, ठीक आहे. आता आम्ही थोडं पोचलो. मी मस्त बसमध्ये झोपले होते. झोप लागली होती मला इतका मेकअप करून. मेकअप नसेल झाला खराब. ऋतुजाला बिचारायला भूक लागली होती, तर एका मॅमने तिला हे वाला चॉकलेट दिलं होतं. 1 मिनिट, काय नाही ते जाऊ द्या, नाही दाखवत. आता आम्ही पोचलो. 10 मिनिट्स दाखवतो. आलं म्हणतात सगळं. इकडं कुठं आलं मध्येच रस्त्यावर आलं. उतरा. आम्ही आलो एका शॉपमध्ये. काय तर ऋतुजाला लागली आहे मग, आणि तिचा नेमकी आज फास्ट. सो
काहीतरी खायला घेतो, कारण तिकडे उपवासाचं काही खायला असेल की नाही हे माहीत नाही. बरंच खायला आहे पण उपवासाचं आहे की नाही हे माहीत नाही आहे. आणि जेवण लेट आहे म्हणजे 9 वाजता, तर आत्ता वाजले 4:30. ती एवढं कुठे उपाशी राहील, म्हणून काहीतरी खायला घेतो. काय घेतलं? हां घे ना. कितीच आहे? दुसरं नाही आहे. खारे आहेत का? हां मागे बघ ना उपवासाचं बरंच आहे अगं. बघा ना इकडे विंडो शॉपिंग करायला किती काय काय आहे. बापरे, मला आणि ऋतुजाला जर इकडे सोडलं तर भिकारी ओ भिकारी. इतकं काय काय आहे शॉपिंगला, इतकं भारी. मला तर असं झालं काय घेऊ काय नको, पण मी नाही काय घेणार. माझी माझी मम्मी यायला पाहिजे होती गं, बिचारीने लई शॉपिंग केली असते. खरं सांगते, ती लई आवड आहे वेगवेगळं एक्सप्लोअर करायची. हे बघा इकडे किती काय काय शॉपिंगला. हे बघा दिसलं मस्त मस्त. हे तर काहीच नाही, मागे खूप मस्त मस्त कुर्तीज, वन पीस काय 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 होतं. सगळे तोंडाला मस्त ॲज युजल. सो आम्ही हॉलच्या आतमध्ये गेलो. आम्हाला ब्रेकफास्टमध्ये समोसा वगैरे असं काय 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 बरंच काय काय मिळालं होतं. आणि खूप पब्लिक होती, खूप गर्दी होती. मला तर नीट व्हिडिओसुद्धा शूट करता येत नव्हता आणि मी जास्त काही ह्या भानगडीत पडलेसुद्धा नाही व्हिडिओच्या. आम्ही ऑडिटोरियममध्ये येऊन बसलो आहे, पण अजून काही सुरू नाही झालं आहे. लई कंटाळा आला आहे. पण आता मी इकडचं जास्त दाखवू शकत नाही, कारण आमचा खूप सारा स्टाफ आहे. प्रत्येकाला चालतं, प्रत्येकाला नाही चालत, म्हणून मी टाकणार नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू दॅट मेस की परत मग व्हिडिओ डिलीट करा, हे करा ते करा. पण हां, मी आमचा डान्स आहे त्याची एक क्लिप नक्की टाकेन, ते तुम्ही बघा पुढे. स्टे ट्यून. नंतर आमच्या कलिगचा परफॉर्मन्स होता, त्यांना आम्ही हेल्प करायला गेलो होतो. म्हणजे परफॉर्मन्समध्ये नाही, त्यांना मेकअप वगैरे करायला, त्यांची काही ज्वेलरी वगैरे काहींची भेटत नव्हती ज्वेलरी, काहींचा मेकअप अर्धा झालेला. सो ते सगळं करायला आम्ही म्हणजे त्यांना मी आणि ऋतुजा मदत करायला गेलो होतो. बापरे, त्या किती सुंदर आणि गोड दिसते, तुम्ही बघा ना. मला तो खूप म्हणजे खूप आवडलं. लिटरली एकदम भारी, मला खूप आवडलं यार. त्यांचा कॉस्ट्यूम पण खूप सुंदर दिसत होता. हे सगळे सुंदर सुंदर परफॉर्मन्स झाल्याच्या नंतर हा पॉवर परफॉर्मन्स होता. म्हणजे सगळ्या टीमचे जेवढे पण असतात, जे डान्सवाले असतात, ते सगळे मिळून असे डान्स करतात. बापरे, किती सुंदर. मी खूप मजा केली, खरं सांगते. पहिल्यांदा गेली पण मजा केली. फायनल इकडे बघा. मृदू कॉस्ट्यूम मध्ये आलो होतो बाहेर, असं कॉस्ट्यूम मध्ये आलो होतो. सगळ्यांनी ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.